नमस्कार मंडळी, प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर चला मग मस्त अशी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी तयार करूया। तर इथे मी 2 चमचे मस्त असं साजूक तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि 4-5 मिरचीचा ठेचा बनवून घातलेला आहे। आता छान असं मिरची तुपामध्ये परतून घ्यायची, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। आणि यानंतर ह्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे मी उकळून त्याला चांगले मॅश करून घेतलेले आहेत आणि आता मस्त हे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। एक 2-3 मिनिटं चांगले बटाटे जे आहेत ते तुपामध्ये परतून घ्यायचे। बटाटे असे चमच्याने मस्त असे बारीक करून घ्यायचे आणि यानंतर ह्यामध्ये टाकलेलं आहे दाण्याचं कूट। तर इथे मी मूठभर शेंगदाणे मस्त असे भाजून घेतले, त्याची सालं काढून घेतली आणि मिक्सरला पल्स मोडवर चांगलं फिरवून घेतलं आणि जाडसर असं कूट तयार करून घेतलं। आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ मी इथे साधंच वापरलेलं आहे, तुम्ही उपवासाचं मीठ पण वापरू शकता। आणि मस्त असं ह्याला परतून घेतलेलं आहे। आता छान असं मस्त सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण भिजलेले साबुदाणे। तर साबुदाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि हे भिजवलेले साबुदाणे 2 कप असतील, चांगले भिजलेले आहेत, मस्त नरम झालेले आहेत आणि ते ह्या आता मस्त बटाट्यामध्ये आपण घालून घेतलेले आहेत। आता मात्र चमच्याने मस्त असं परतून घ्यायचं, झाकण बिकण लावायचं नाही। चांगले साबुदाणे शिजवेपर्यंत चांगले परतत राहायचे आहेत, अगदी ते ट्रान्सपरंट झाले पाहिजेत तिथपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। 1 चमचा साखर घातली, साखरेमुळे मस्त अशी टेस्ट येते। लिंबाचा रस आवडत असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता थोडासा। यानंतर मस्त असं हे मी परतून घेतलेलं आहे, भरपूर ह्याला परतून घ्यायचं अगदी शिजेपर्यंत साबुदाणा आणि त्यानंतर मस्त असं झाकण ठेवायचं। एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून। तर आता मी गॅस बारीक केलेला आहे, झाकण ठेवूया, एक वाफ काढून घेऊया। एक वाफ काढून घेतलेली आहे, साधारण 2 मिनिटं झालेली आहेत आणि पुन्हा हे मस्त असं परतून घ्यायचं। बघा, साबुदाणा खिचडी बिलकुल चिकट झालेली नाही आहे, अगदी मोकळी मोकळी ही साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही पण मस्त अशीच ही साबुदाणा खिचडी तयार करा। थोडंसं तूप मी वरून घातलेलं आहे आणि ही खिचडी आता आपली मस्त अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे। मोकळी मोकळी मस्त अशी साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे, दिसायलाही सुंदर दिसते आहे आणि खायला तर तितकी स्वादिष्ट आहे। चला तर मग संकष्टी चतुर्थी आज आहे, तर मग सकाळ सकाळच मी ही खिचडी तयार केलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये साबुदाणा खिचडी आपली किती सुंदर तयार झालेली आहे। खिचडी बघून ज्यांचा उपवास नाही ते सुद्धा आता उपवास करतील असं मला वाटतं, इतकी मस्त आणि सुंदर ही खिचडी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।